नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला त्याबद्दल खूप आभारी आहे तुमचे मी. आणि आता मी माझे सकाळचे कामं करत आहेत आणि जिना झाडत आहे. आणि आता खाली जाणार आहे जिना झाडत. आणि आम्ही वरती राहतो त्यामुळं मला खाली जावं लागतं अंगण झाडायला. आणि बघा मी खाली चालले आहे, खाली अंगण झाडणार आहे आता. हे बघा माझं अंगण आहे. आणि अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे माझं छोटंसं. बाजूला झाडं पण होते, पण आता गाडी लावायला जागा नसते त्यामुळं आता झाडं नाही एवढे. आणि मी अंगण झाडते. नंतर आता माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघसाल मी पुढे पुढे काय करणार आहे ते. अंगण झाडते आणि बघा मी रांगोळी काढत आहे गुढीपाडव्याची. थोडी गडबडच झाली होती काढायला त्यामुळे मी मनानेच काढली. आणि माझ्याकडे रांगोळीचे कलरही नव्हते छान भरायला. तीनच कलर होते, एक पिवळा, गुलाबी आणि हिरवा. आणि माझी रांगोळी कशी वाटली तुम्हाला सगळ्यांना नक्की कमेंट करून सांगा. गुढीची रांगोळी. आणि कलर छान पाहिजे त्याला, म्हणजे छान दिसते कलर भरल्यावर गुढीची रांगोळी. एवढी थोडीशी गडबड झाली होती, मला गुढी उभारायची होती आणि चहाही प्यायचा होता मला. तर मला चहा लागतो सकाळी उठल्याबरोबर, तर चहाला उशीर झाल्यामुळं बघा ओमला पण दूध चहा पाहिजे, तो येऊन उभा राहिला बघा. आणि मग त्याने ब्रश केलं आणि त्याला दूध चहा देणार आहे मी आता. ते बघा बिस्किटं, त्याला बिस्किट हवे असतात सकाळी सकाळी. आणि या चहा घ्यायला सगळेजण. त्याला चहा लागतो, मी घेतला की मग त्याला द्यावं लागतं. आणि ओमच्या गळ्यात गाठी घातली होती. आम्ही लहानपणी अशीच गाठी घालायचो गळ्यामध्ये. कोण कोण गाठी घालत होतं गळ्यात नक्की कमेंट करून सांगा. बघा माझी गुढी पण तयार आहे. आणि गुढीचं हे करताना थोडासा व्हिडिओ राहिला काढायचा. आता पूजा झाल्यानंतर मला स्वयंपाक करायचा आहे. आणि कशी आहे माझी गुढीची तयारी नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.